सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम. प्रातःकाळचा पूजाविधी आटोपल्यानंतर दुपारचा पण विधी केला पाहिजे, कारण आपल्याला पण त्रिकाळ पूजावसर साधला पाहिजे. त्यामुळे परमेश्वराचे प्रेम मिळते. प्रेमी भक्त बाईसा आवडीने तिन्ही पूजा अवसर करत, त्यात काहीही कमी त्यांना आवडत नसत. कधी वेळ झाला तर ती स्वामींना घाई करीत आणि म्हणत, पूजा अवसराची तयारी झाली, चला लवकर, बाबांना उशीर होत आहे. त्या पूर्वतयारी करून ठेवत असत. आता आपल्यालाही त्याच पद्धतीने देवाचा पूजा अवसर करायचा आहे. मग तो करायचा कसा? बरेचसे माझे बंधू भगिनी नोकरी करतात, घरी नसतात. घरी असणाऱ्यांना शक्य होतं, पण बाहेर कामानिमित्त जे जातात त्यांनी काय करावं? आपण जेथे कुठे आहात तेथूनच परमेश्वराला दुपारी आठवून आपल्या जेवणाच्या वेळी दुपारच्या काही स्वामीच्या लीळा अथवा परमेश्वराचे नामस्मरण मनातल्या मनात करायचे आणि मगच जेवण करायचं. त्यामुळे हा आपला विधी पण होतो, कारण आपल्याला आसनी शयनी भोजनी आठवायचे आहे. म्हणून भोजन करताना आवर्जून आठवण स्मरण करूनच भोजन करता आलं पाहिजे, नाही का? आणि आता घरी राहणाऱ्यांनी मात्र हा विधी केलाच पाहिजे. घरी राहणाऱ्यांनी काय करायचं तर देवपूजेस गंध टिळा लावून, पुष्प वाहून, विडा अर्पण करून, धूप दीप लावून नंतर उपहाराची तयारी करायची. आणि हा उपहार दुपारी माध्यान्हकाळी प्रारंभ होतो. आता घरामध्ये किंवा आश्रमामध्ये आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काही दररोज ताजा स्वयंपाक बनवतो ते सर्व पकविलेले पदार्थ एका ताटात विस्तारून देवपूजेच्या आसनापुढं टेबलवर किंवा पाटावर ठेवावे. एका तांब्यात किंवा ग्लासमध्ये स्वच्छ शोधून पाणी घ्यावे. प्रथमतः देवास संकल्प सोडून पुढे ठेवलेले अन्न अर्पण करावे. त्यानंतर पाचही अवताराचे 5 घास मोडून उपहार दाखवावा. उपहार दाखविताना काही प्रार्थना आहे, ती प्रार्थना म्हणावी. जसं पहिला उपहाराच्या घासामध्ये श्रीकृष्णराया, सुदामाचे पोहे, द्रौपदीची भाजी, विदुराच्या कन्या, गोपगड्यांच्या शिदोऱ्या, गवळणीचे दूध दही अति आवडीने प्रेमपूर्वक सेवन केले, तसे मग गरिबाची भाजी भाकरचा स्वीकार करा. श्री दत्तात्रय प्रभू महाराजा राणी मदलसेचे प्रतिदिनी भोजन, माता अनुसयाचे भोजन आवडीपूर्वक स्वीकार केले. कोल्हापूरच्या भिक्षा मागून पांचाळेश्वरला तुम्ही अद्यापही भोजन करतात, त्याप्रमाणे माझ्या गरिबाच्या वृक्षांनाचा स्वीकार करा. हे देवा श्री चक्रपाणी महाराजा, माता जनकाईसाच्या प्रतिदिनी भोजन, मातापुराला भिक्षा करून मिरवतटे भोजन, द्वारावतीला ब्राह्मणाचे सहस्त्र भोजन, श्राद्धगृही भोजन करून त्यांचा अधिकार वाढविला, तशी माझी हीन दिनाची आरोग्याने स्वीकार करा. हे देवा गोविंद प्रभू महाराजा, माहीम भटाचा गूळ, महादाईसाचे अमृत फळ, धिरड आणि आबाईसाच्या गोड पुरा, औसाचा कानवला, तेलेची भाकरी आदी भक्तिजनाचे पदार्थ तुम्ही प्रेमभराने स्वीकार केले, तसे या पामराचे पदार्थ स्वीकार करा देवा. हे देवा श्री चक्रधर राया, स्वामी राया, भाई देवाची उच्चिष्ट बोर, बाईसाचा पाणी भात, तेलीकराचे जांभूळ, आबोयाच्या पुऱ्या आणि गोपाळासोबत भोजन, मातंगाचा लाडू आदी भक्तिजनांचे पदार्थ स्वीकार केले, तसे मग गरिबाची भाजी भाकरीचा स्वीकार करा देवा. अशा प्रकारे उपहार दाखवल्यानंतर आरती आणि उपहाराची आरती म्हणावी. त्याचबरोबर माध्यान्हकाळची प्रार्थना करून 5 दंडवत घालावे आणि नंतर 5 गाठ्या स्मरण करावे. याप्रमाणे आपला हा दुपारचा पूजाविधी संपन्न करावा. सर्व दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.